हाय, मी अनन्याचा बॉयफ्रेंड. नाही, ही ओळख नाही आहे माझी. तुम्ही तिला ओळखता ना, म्हणून तुम्हाला सांगितलं. मी रौनक, रौनक माने. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझा एक स्टार्टअप आहे. ज्याचे 2 आउटलेटसुद्धा आहेत. अँड टू बी ऑनेस्ट, आय डोंट लाईक टू बी प्रोफेशनल ऑलवेज. माझ्या बाबतीत पर्सनली सांगायचं झालं तर माझा आवडता रंग लाल, माझा आवडता पदार्थ घोरपड. हो, असे काय बघताय? तुम्ही कधी ट्राय नाही केलंय का? ओ अच्छा, इट्स इल्लीगल अँड नॉट सेफ. पण खरंच त्याचा वेनमचा मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. उलट इट्स व्हेरी डिलिशियस डिश. मला ट्रेकिंग करायला आवडतं, मला फिरायला आवडतं, मला म्युझिक ऐकायला आवडतं आणि मुळात म्हणजे मला प्रेम करायला आवडतं. म्हणजे माझ्या एवढं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही. खोटं वाटतंय का? तुम्ही अनन्याला विचारा. मी तर ना आता अनन्याशी लग्न करायचं ठरवलंय. आय नो इट्स व्हेरी हार्ड डिसिजन, पण प्रेमाला कुठे ना कुठेतरी एक शेवटची स्टेज येतेच ना. म्हणजे या जगात नाही तर आपल्या देशात तरी प्रेमाची नेक्स्ट स्टेज म्हणजे लग्नच ना. सो वी डिसाइडेड. आणि आता तर खरी परीक्षा सुरू होणार आहे. तिच्या आईवडिलांशी बोलायचं आहे. माझ्या आईवडिलांशी बोलायची गरज नाही, कारण ते हयात नाहीत. एका प्लेन ॲक्सिडेंटमध्ये गेले ते. नवरा बायकोचं नातं असावं ना, ते माझ्या आईवडिलांसारखं, राक्षसासारखं. माझे वडील राक्षस, आई मनुष्य. या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून जन्मलेलो मी. अर्धा मनुष्य आणि अर्धा राक्षस. त्यामुळेच मला वाटतं मी कधी मरूच नाही. मला चिरतरुण व्हायचंय. त्यामुळेच निवृत्तीपर्यंत पोचायचा मार्ग शोधला पाहिजे.